जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती शीघ्र कृती दल तैनात करण्यात आलेला आहे। रॅपिड ॲक्शन फोर्सने दुतर्फा बॅरिकेडिंग लावलेला आहे। सध्या आंदोलकांना पुढे जाऊ दिलं जात नाहीये। मिकी घोई या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। मिकी, अमोल, लोणावळ्यामध्ये आताच मनोज जरंगे पाटील यांचं भाषण पार पडलं। सभा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि या सभेमध्ये संपूर्ण मराठा बांधव जे लाखोच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांना मनोज जरंगे पाटील यांनी शांततेचं आव्हान या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यांना मुंबईच्या दिशेने कूच करायचंय, मात्र अतिशय शांतते पद्धतीने जायचं आहे आणि सगळ्यांनी वाहनं आता मुंबईच्या दिशेने फिरवायची आहे असं देखील मनोज जरंगे पाटील यांनी सांगितलंय। त्यापूर्वी जर आपण लोणावळा जिथं मैदान आहे तिथं जवळ जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी रॅपिड ॲक्शन फोर्स सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। जो रस्ता नवीन एक्सप्रेस हायवेकडे जातो तिथं देखील रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात करण्यात आलेला आहे आणि पलीकडच्या बाजूला जो रस्ता आहे तिथून जुन्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेकडे जाण्याचा रस्ता आहे तिथं देखील रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात करण्यात आलेला आहे। जर आपण इथं बघितलं तर अशा पद्धतीने बॅरिकेड लावण्यात आलेले आहेत। अजून तरी या लोकांना थांबवलं जात नाही, मात्र पोलिसांनी काळजीसाठी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी इथं अशा पद्धतीने फोर्स रॅपिड ॲक्शन फोर्स डिप्लॉय केलेला आहे आणि बॅरिकेड लावलेले आहेत जेणेकरून या आंदोलनकर्त्यांनी नवीन एक्सप्रेस हायवेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू नये असं पोलिसांचं आता म्हणणं आहे। आणि पलीकडच्या बाजूला जर पोलीस बघितले तर जवळपास 400हून अधिक पुणे ग्रामीण पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर जवळपास रॅपिड ॲक्शनची एक मोठी तुकडी या ठिकाणी आहे। त्याचबरोबर दंगल नियंत्रणचे जो वाहन असतं ते देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। स्वतः ग्रामीणचे SP जे गोयल सर आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि शिष्टमंडळ जे आहे ते आता मनोज जरंगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी गेलेले आहेत। सरकारकडून जे काय ते घेऊन आलेले आहेत, जे मनोज जरंगे पाटील यांना सांगायचं आहे ते सांगण्यासाठी आता गेलेले आहेत। परंतु मनोज जरंगे पाटील यांनी सगळ्या मोर्चाकऱ्यांना मराठा बांधवांना सांगून ठेवलेलं आहे की आपले वाहनं आता वळून ठेवा, आपल्याला मुंबईच्या दिशेने जायचंय आणि त्यामुळं जर इथं आपण बघितलं तर या मराठा बांधवांनी एक प्रचंड आहे त्याच उत्साहात उल्हासात जोशमध्ये ते आता मुंबईकडे कूच करणार आहेत। त्यापूर्वी काही प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। आता बघावं लागेल पोलिसांपुढे काय ॲक्शन असणार आहे, मात्र आता तरी बघितलं तर मनोज जरंगे पाटील जे सभा आहे ती लोणावळ्यामध्ये या ठिकाणी पार पडलेली आहे। एक उत्साह आहे लाखोच्या संख्येने, जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथवर फक्त मराठा बांधव या ठिकाणी दिसत आहेत आणि त्याचबरोबर महिला लहान मुलं देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। आता जो मी रस्ता दाखवतोय तो हा लोणावळ्याचा रस्ता आहे जे या ठिकाणी सभेसाठी पोहोचलेले आहेत। अर्धे लोक तर त्या मैदानावर सुद्धा पोहोचू शकलेले नाहीत कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आहे। त्यामुळे वाहनं जर आपण बघितली तर आता वाहनांचं तोंड सगळं मुंबईच्या दिशेने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि मराठा बांधव या ठिकाणी अतिशय शांत पद्धतीने आतापर्यंत हे आंदोलन मोर्चा करताना दिसत आहेत। मात्र मी जे दाखवलं रॅपिड ॲक्शन फोर्स दुतर्फा या ठिकाणी रस्त्यावर तैनात करण्यात आलेली आहे। जो रस्ता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे नवीन दिशेने जातो तिथं देखील आणि जिथून या मोर्चाला पुढे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करायचा आहे तो म्हणजे जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, तिथं देखील खूप मोठ्या प्रमाणात रॅपिड ॲक्शन फोर्स या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या मोठ्या गाड्या देखील या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। स्वतः SP या ठिकाणी आहेत आणि जवळपास 400 कॉन्स्टेबल ग्रामीण भागातील जे ग्रामीण पोलीस आहेत त्यांचे एक मोठं फोर्स या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मात्र आता तरी जर आपण बघितलं तर अतिशय शांत पद्धतीने मराठा बांधवांकडून हा मोर्चा निश्चितच हा मोर्चा आता सध्या तरी थांबवण्यात आलेला आहे आणि सध्या मनोज जरांगे शिष्टमंडळासोबत आणि आपल्या कार्यकर्त्यांसोबत बोलतायत आणि पुढे नेमकं काय होतं ते पाहावं लागेल। मिकी, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। अपडेट घेत राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।